तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोनवरून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। तर गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची थेट शरद पवारांनी दखल घेतली आहे। ही भाषा आणि ही वृत्ती गलिच्छ आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी निषेध केलाय। ही भाषा आणि ही वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही, अशा शब्दात शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणादरम्यान अत्यंत वाईट शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती। या टीकेला शरद पवारांनी निषेध केलाय आणि थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून या गोष्टीचा निषेध केलाय। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, शरद पवारांनी थेट या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, काय माहिती? जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक सुसंस्कृत असे नेते मानले जातात। माजी अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि मोठमोठी पदं त्यांनी भूषवलेली आहे। याच जयंत पाटील यांचा एका भाषणादरम्यान उल्लेख करत असताना अत्यंत वाईट शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उल्लेख केलेला आहे आणि इतकंच नाही तर त्या शब्दांमुळे त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपमान झालेला। या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्याच आमदार खासदार आणि त्याचबरोबर सगळ्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जातोय आणि याच प्रकरणामध्ये आज सकाळी शरदचंद्र पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि या संपूर्ण घटनेबद्दल किंवा या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला ही भाषा शोभणारी नाही, ही भाषा आणि ही वृत्ती अत्यंत गलिच्छ आहे, अशा शब्दात त्यांनी या संपूर्ण घटनेवर थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केलेली आहे। याचाच अर्थ की आमदार गोपीचंद पडळकर यांना समज दिली जावी किंवा त्यांच्यावर कारवाईची थेट मागणी केलेली नसली तरीही त्यांनी ज्या शब्दात ही नाराजी व्यक्त केलेली आहे त्यावरून स्पष्ट होत आहे की अशा पद्धतीची भाषा एकमेकांबद्दल वापरणं हे अत्यंत वाईट आहे आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री काही दखल घेतात का, आमदार गोपीचंद पडळकर यांना समज देतात का, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे। कारण जयंत पाटील यांच्यावरच्या टीकेची दखल थेट शरद पवारांनी घेऊन मुख्यमंत्री यांना फोन करून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। निश्चितच प्रणाली, तर थेट शरद पवारांनी याची दखल घेतली आहे सगळ्या प्रकरणाची आणि मुख्यमंत्र्यांना फोन करून नाराजी देखील व्यक्त केली आहे।